हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मी ई लर्निंग मध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील ग्रेट सायंटिस्ट हा 300 युनिट मधला शेवटचा जो पाठ आहे, महान शास्त्रज्ञ, थोर शास्त्रज्ञ याबद्दल समजून घेणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी एक सेंटेन्स दिलेलं आहे, ग्रेट सायंटिस्ट आर परसिविंग अँड नेव्हर डेटर्ड बाय डिफिकल्टीज. ग्रेट सायंटिस्ट म्हणजे काय? थोर शास्त्रज्ञ. हे कसे असतात तर आर परसिविंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज. डिफिकल्टीज म्हणजे काय? अडचणी, संकट. तर अडचणींमुळे, संकटांमध्ये ते कधीही नाउमेद होत नाही, कधीही हताश होत नाही आणि त्यांच्याकडे चिकाटी असते, दीर्घोद्योग असते. म्हणजेच काय, या वाक्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल, थोर शास्त्रज्ञ हे दीर्घोद्योगी कार्य करीत असतात, चिकाटीने ते कार्य करीत असतात आणि अडचणींमुळे कधीही ते नाउमेद होत नाहीत, खचून जात नाहीत. सुरुवात करूयात मित्रांनो आपण पहिल्या सेंटेन्स पासून. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स. या ठिकाणी ज्या शास्त्रज्ञांबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यांचं नाव आहे मायकल फॅराडे. मायकल फॅराडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट. मायकल फॅराडे हे आधुनिक काळातील एक नामवंत शास्त्रज्ञ होते, संशोधक होते. इन्व्हेंटर्स म्हणजे संशोधक, ऑफ मॉडर्न टाइम्स, आधुनिक काळातले. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. आणि त्यांचं जे काम होतं ना, विजेय संबंधीचं त्यांचं कार्य, त्यांचं काम, ते या अभ्यासासाठी दिलं गेलेलं आहे, सब्जेक्ट ऑफ स्टडी इन द फॉर्म ऑफ फॅराडेज लॉज. आणि कोणत्या स्वरूपामध्ये दिले? ते फॅराडेचा नियम या नावाने अभ्यासासाठी ते दिलेलं आहे. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. परंतु खूपच कमी लोकांना त्यांची प्रेरणादायी गोष्ट, त्यांची स्फूर्तिदायी जीवन कहाणी माहिती आहे, विच इज ऑल अबाउट करेज. जे त्यांच्या पूर्ण धैर्याविषयी, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही धैर्य दाखवलेलं आहे, धाडस दाखवलेलं त्याबद्दल आहे. अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. आणि प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्यांची जी कहाणी आहे बघा, या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या त्यांच्या आयुष्यामधल्या. एक म्हणजे करेज, धैर्य, आणि फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स, प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्यांची जी इन्स्पायरिंग स्टोरी, त्यांची जी प्रेरणादायी गोष्ट आहे ती खूप कमी लोकांना माहिती. चला तर मग आज आपण या पाठाच्या माध्यमातून ती गोष्ट समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. मायकल फॅराडे वॉज बॉर्न into a poverty-stricken family in a dirty London suburb. लंडनच्या एका गलिच्छ उपनगरातील दारिद्र्याने गांजलेल्या एका कुटुंबामध्ये मायकल फॅराडे यांचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. लहानपणापासूनच त्यांना बोलण्याचा दोष होता, म्हणजे वाचा दोष ज्याला आपण म्हणतो, तो दोष त्यांना लहानपणापासूनच होता. ही वुड प्रोनाउन्स रॅबिट ॲज वॅबिट. आणि तो दोष असल्यामुळे रॅबिट या शब्दाचा उच्चार ते वॅबिट असा करायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅराडे. त्यांचं स्वतःचं नाव देखील त्यांना बोलता येत नव्हतं आणि त्यांचं नाव जे फॅराडे आहे ते फॅराडे असं ते म्हणत होते. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. इतर मुलं त्यांच्यावर हसायचे. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. त्यांचे शिक्षक देखील त्यांना काही मदत करत नव्हते. वेन ही वॉज 12, जेव्हा ते 12 वर्षाचे होते, हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. त्यांच्या आईने त्यांना बळजबरीने शाळेमधून काढून घेतलं. या सगळ्या गोष्टींना कंटाळून त्यांनी त्यांना काढून घेतलं. जस्ट पुटिंग अन एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि अशा प्रकारे त्यांचं औपचारिक शिक्षण जे होतं ना, रीतसर शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ते त्या ठिकाणी थांबलेलं होतं वयाच्या 12व्या वर्षी. ॲट 13, ते 13 वर्षाचे झाला असताना, हाऊएव्हर ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. त्यांनी बुक बाइंडर म्हणून कामाला सुरुवात केली. पुस्तक बांधणी आपण ज्याला म्हणतो, त्या पुस्तक बांधणी करणाऱ्यांकडे बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे. दिवसाला ते शेकडो पुस्तकं बाइंडिंग करायचे, त्यांची बांधणी करायची. अँड स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. आणि मित्रांनो, दिवसभर काम करून ते रात्री ती पुस्तकं वाचून काढायचे. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. वाचन करणं हा त्यांचा एक छंद होता बघा, आणि ते त्याने पछाडले गेलेले होते पूर्णपणे. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग.
एके दिवशी काय झालं, त्यांच्या मालकाकडे बांधणीसाठी एक विजें संबंधित पुस्तक आलं, इलेक्ट्रिसिटीवर आधारित एक पुस्तक आलं आणि ते पुस्तक त्यांच्या हाती लागलं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. त्यांनी ते वाचायला सुरुवात केली आणि पूर्णपणे त्या पुस्तकामध्ये ते घडून गेले. हुक मीन्स त्या पुस्तकामध्ये पूर्ण स्वतःला हरवून बसले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वीज या विषयाची त्यांचा पहिला परिचय झाला. विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. आणि लवकरच त्यांच्या आयुष्यभराचं ते आकर्षण ठरलं. म्हणून तर ते या नावारूपाला आले. त्यांच्या मनामध्ये जी गोष्ट होती, त्यांना जी आवड होती ती करण्याची संधी त्यांना इथं भेटली आणि म्हणून त्यांच्या आयुष्यभरचं जे आकर्षण हे पुस्तक ठरलं. या पुस्तकामुळे त्यांना एक वेगळी प्रेरणा मिळाली आणि ते एक विख्यात प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास आले. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. बघा, आता ते पाहता पाहता एक एक दिवस जातात, वयोमानानुसार त्यांचं वय दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत गेलं आणि आता ते 21 वर्षाचे झाले आहेत. तरी सुद्धा ते गरीबच आहेत, त्यांची परिस्थिती तशीच आहे. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनोन्ड केमिस्ट हम्फ्री डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. काय झालं, आपले काही मित्र असतात तसे त्या ठिकाणी फॅरेडे यांचे सुद्धा मित्र होते आणि त्यांना माहिती होतं याला काय आवड आहे, याला काय छंद आहे. आणि तो त्याच्या आवडीमुळेच त्यांच्या एका मित्रांनी काय केलं, त्यांना एक जे सार्वजनिक व्याख्यान होतं त्या व्याख्यानाचं एक तिकीट त्यांनी त्या मित्राला दिलं. त्यांचा उद्देश काय होता, तर त्यांच्या मित्राने लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट मध्ये सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जे होते ना, रिनोन केमिस्ट शास्त्रज्ञ हम्फ्री डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्ट्रक्शन. आणि कुठे ते लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये त्यांचं व्याख्यान होणार होतं आणि तिथं तिकीट त्यांनी त्याला दिलं. कोणाला? मायकल फॅरेडेला. Davy's work on chemicals and electrical lightning was the subject of conversation among the scientists of that age. आणि त्यांचा जो मुख्य विषय होता ना त्या ठिकाणी, त्यांचा जो विषय होता तो म्हणजे रसायने आणि विद्युत प्रकाश. केमिस्ट अँड केमिकल अँड इलेक्ट्रिकल लाइटनिंग हा त्यांचा मुख्य विषय होता. आणि या विषयावरील कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांमधील कन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट ऑफ दॅट एज, त्या काळातले जे शास्त्रज्ञ होते त्यांच्यातला तो चर्चेचा विषय होता. 70 जे 70. ओके, नेक्स्ट पेजवर जाऊयात आपण. 70 years later, 70 वर्षांच्या नंतर. यस, अक्रॉस द अटलांटिक ओशियन इन द USA. बघा, 70 वर्षांच्या नंतर अटलांटिक ओशियन जो आहे अमेरिकेतला जो महासागर आहे तो द सेम वर्क एनेबल्ड थॉमस एडिसन. आणि हेच काम 70 वर्षानंतर सुद्धा हेच काम अटलांटिक महासागरापलीकडील अमेरिकेत त्यांच्या कार्यामुळे थॉमस एडिसनने काय केलं, टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. पहिला जो सतत प्रकाश देणारा दिवा आहे ना, बल्ब, तो त्यांना बनवता आला. कोणाच्या कार्यामुळे? या डेव्ही यांच्या कार्यामुळे. आलं का लक्षात? हम्फ्री डेव्ही यांच्या कार्यामुळे. पुढच्या पॅरेग्राफ पाहूयात आपण. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलं, दॅट डे इन 1812 फॅरेडे वॉज स्पेल बाउंड बाय डेव्हीज लेक्चर. तो दिवस 1812 मधला, त्या दिवशी डेव्हीच्या भाषणावर फॅरेडे मंत्रमुग्ध झाला. ते भाषण त्याला खूप आवडलं. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लड. आणि त्याने काय केलं, विद्युत प्रवाहाच्या गूढ तीव्रतेविषयीची, मिस्टिरियस फोर्स म्हणजे गूढ गोष्ट म्हणू आपण त्याला, गूढ तीव्रता म्हणू, जे गूढ असतं, गूढ. आलं लक्षात? मिस्टिरियस हा शब्द लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फ्लड म्हणजे विद्युत प्रवाह, याच्याबद्दल ज्या गोष्टी माहित होत्या ना लोकांना, त्या गोष्टींबद्दल त्यांनी काय केलं, टिप्पणी काढून ठेवली, नोट्स काढून ठेवल्या. ही वॉज सो एनग्रॉस्ड इन द लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राउड. आणि तो त्या भाषणामध्ये तो इतका तल्लीन झाला होता की इतर लोकांबरोबर टाळ्या वाजवायचं सुद्धा तो विसरून गेला होता. फॉरगॉट टू अपलॉड म्हणजे काय, टाळ्या वाजवून कोणाचं स्तुती सुमनाने उधळपट्टी करणं, किंवा कोणाची त्या ठिकाणी जर आपल्याला काही गोष्टी आवडल्या असतील तर आपण कार्यक्रमामध्ये ते काही गोष्टी आवडल्या तर आपण त्यांना प्रतिसाद देत असतो टाळ्या वाजवून. तर त्या गोष्टी सुद्धा ते विसरून गेले होते विथ द रेस्ट ऑफ द क्राऊडच्या गर्दीमध्ये. When he went back, जेव्हा ते परतले, his notes were so comprehensive that he bound them into a book. आणि त्यांनी काय केलं,
ज्या नोट्स काढल्या होत्या ना तिथे त्यांनी जी विस्तृत टिप्पणी काढलेली होती ती एका दिवशी देवीला भेट द्यायची म्हणून त्यांनी काय त्याचं एक बाइंडिंग करून ठेवलं, पुस्तक करून ठेवलं, मिनिंग टू गिफ्ट इट टू देवी समडे. तेव्हा केव्हा आपल्याला वेळ भेटेल, जेव्हा केव्हा त्यांच्याशी भेटूल तेव्हा आपण ते पुस्तक त्यांना भेट द्यावं या इच्छेने त्यांनी त्या काढलेल्या नोटचं एक पुस्तक तयार केलं. फॅराडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स. फॅराडेने काय केलं की त्याने त्यांची एका पुस्तकासारखी त्याने बांधणी केली आणि फॅराडेने त्या दिवशी ठरवलं की तो फक्त पुस्तके विकणार नाही, तो काय पुस्तके विकणार नाही. दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स, ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. त्याला मोठा शास्त्रज्ञ व्हायचा आहे. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स, स्वतःची पुस्तके लिहिण्या इतका चांगला. बघा म्हणजे स्वतःची पुस्तकं आपण लिहू शकतो एवढा मोठा शास्त्रज्ञ त्याला व्हायचं होतं. हे स्वप्न त्याने आता बाळगलेलं होतं. जेव्हापासून त्याने डेव्हीचं लेक्चर ऐकलं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. डेव्ही हा त्याच्या पुढील आता आदर्श बनला होता. बट देअर वॉज अ प्रॉब्लेम, परंतु त्या ठिकाणी एक अडचण होती. काय अडचण होती? ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस. त्याला म्हणजे त्याच्यासाठी मोठी अडचण काय होती? त्याला सोशल स्टेटस नव्हतं, समाजामध्ये त्याला मान सन्मान नव्हता, मनी पैसा नव्हता, ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स, किंवा विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे शिक्षण, विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे ना पैसे होते आणि शिक्षण सुद्धा नव्हतं आणि त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा सुद्धा नव्हती. फॅराडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटर. फॅराडे विचार करू लागला. त्याला वाटत होतं की डेव्ही जर त्याचा पाठराखा झाला, त्याला मार्गदर्शक झाला तर किती छान होईल. But Davy did not agree initially. Faraday was not dejected. He just kept trying. बघा, डेव्हीने ते मान्य केलं नाही, ती इच्छा याने बोलून दाखवली, पण डेव्ही प्रथम तयार झाला नाही आणि फॅराडे हताश झाला नाही. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हेच असतं. महत्वाची गोष्ट काय असते का आपण कधीही हताश होता कामा नये. कितीही आपल्या समोर संकट आले असतील, कितीही निराशाजनक परिस्थिती असली तरी हताश कुठल्याही परिस्थितीत व्हायचं नाही. आपण जर प्रयत्न करत राहिलो तर त्याच्यामध्ये यश नक्कीच मिळतं आणि हे फॅराडे चांगल्या प्रकारे जाणून होता. म्हणून तो प्रयत्न, ही जस्ट केप्ट ट्राइंग, म्हणून तो फक्त प्रयत्न करीत राहिला. आपल्या हातात जे असताना प्रयत्न करणं ते आपण कधीच सोडायचं नाही. तसं या फॅराडेने सुद्धा केलं. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. आणि बघा, नियतीच्या मनामध्ये सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी वेगळीच कल्पना होती. अ फ्यू इयर्स लेटर, काही वर्षांच्या नंतर, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इनसाइड डेव्हीज लॅब. डेव्हीच्या लॅब मध्ये काय झालं, एक प्रयोगशाळेमध्ये रासायनिक स्फोट झाला. अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि एक रासायनिक स्फोट झाला. अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि तो तात्पुरता काही काळासाठी अंध झाला. ही नाऊ नीडेड अन असिस्टंट विथ अन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आणि आता त्यांना एका सहकार्याची गरज होती. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅराडे. आणि त्यावेळेस त्यांना फॅराडेची आठवण झाली. अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि त्याला सेक्रेटरी म्हणून त्यांनी बोलून घेतलं. डेव्ही नेव्हर बिलीव्ह फॅराडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोइंग बाय सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. त्याचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण पाहता हा विज्ञानामध्ये काही करू शकेल असं डेव्हीला अजिबात वाटत नव्हतं. ही देअरफॉर डिसमिस फॅराडेज ऍस्पिरेशन्स. त्याच्यामुळे त्याने फॅराडेचे महत्वाकांक्षा दुखावली अँड ऍडवाइस हिम टू स्टिक टू बुक बाइंडिंग. आणि तू बुक बाइंडिंगच काम कर, पुस्तक बांधणीचं काम कर असं त्याला सल्ला दिला. बट फॅराडे वॉज रिलेंटलेस. परंतु फॅराडे हा काही केल्या त्याच्या मार्गातून किंवा त्याच्या स्वप्नापासून दूर जाणारा नव्हता. ही वर्क डे अँड नाईट. त्याने दिवस रात्र काम केलं. अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट्स. आणि डेव्हीच्या प्रयोगांबद्दल त्याने अभ्यास करून घेतला, शिकून घेतला. सोन फॅराडे बिकेम इंडिस्पेन्सिबल टू डेव्ही अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. आणि नंतर काय झालं मग, फॅराडेने काय केलं, त्याला त्याच्या लॅबमध्ये, त्याच्या प्रयोगशाळेमध्ये असिस्टंट म्हणून घेऊन टाकलं. त्याचं ज्ञान बघून, त्याने केलेले अभ्यास पाहून. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. हे त्याचं सायंटिफिक करिअर मधलं पहिलं पाऊल होतं. तो मच ऑफ हिज जॉब नाव वॉज क्लिनिंग लॅब्स. आता त्याचं इथं काम काय होतं, ती प्रयोगशाळा स्वच्छ करणं. ऍटलिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स
आणि त्याच्यामुळे त्याला प्रयोगशाळेत प्रवेश मिळाला आणि त्या ठिकाणी त्याला डेव्हीचे काही जे प्रयोग होते ते पाहायला त्याला मिळाले. ओके, इथपर्यंत लक्षात घेऊयात आपण. इवन देन डेव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅराडे. तरी देखील डेव्हीला फॅराडे बद्दल फारशी आशा नव्हती. देन फॅराडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. फॅराडेला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा संधीची गरज होती. वन डे डेव्ही ट्राइड टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट. एके दिवशी काय झालं, डेव्ही त्याच्या बरोबरीचे केमिस्ट विल्यम वॉलस्टॉन, त्यांचं नाव दिलेलं आहे पुढे बघा, विथ फेलो केमिस्ट विल्यम वॉलस्टॉन एक्सप्लोरिंग why when an electric current is applied to a wire it causes that wire to behave like a magnet. त्यांचे जे मित्र होते, डेव्हीचे मित्र केमिस्ट विल्यम वॉलस्टॉन यांच्याबरोबर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकासारखी का होते याच्यावर, या गोष्टीवर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून पाहत होते. आणि काय झालं, ऑब्व्हियसली हा प्रयोग करून पाहत असताना the forces were connected but nobody had figured out how to make it happen continuously. विजेची म्हणजे विजेमध्ये बदल घडून आणणारी शक्ती जोडली जात होती, परंतु हे स्पष्ट होत नव्हतं आणि हे सतत घडत राहण्यासाठी काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. डेव्हीला वाटत होतं का हे डेव्हीला असं वाटत होतं का होतं आणि त्यावर हे का होतं आणि त्यावर नियंत्रण कसं करता येईल तो हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि काय झालं, डेव्ही बिलीव्ह दॅट इफ ही कुड फाइंड आउट व्हाय इट हॅपन. डेव्हीला हे का घडतंय हे त्याला शोधून काढायचं होतं आणि कंट्रोल, त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल हे सुद्धा त्याला शोधून काढायचं होतं. बट देअर कुड बी मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. परंतु त्या ठिकाणी मर्यादा पडत होत्या, त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टी कळत नव्हत्या, समजत नव्हत्या. आणि पुढे मग काय झालं, बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. ते स्पष्ट करू शकत नव्हते, त्यामुळे ते निराश झाले, हताश झाले. ही देन टीज फॅराडे. त्याच्यानंतर त्यांनी फॅराडेला चिडवलं, आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड ॲट इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग द लॅब. तुला तर आवड आहे ना याच्या संदर्भात, मग त्यांनी सांगितलं का तुला शास्त्रज्ञ व्हायचंय तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखव. जो त्यांना सोडवता आला नाही तो त्यांनी ते काम, ते टास्क त्यांनी फॅराडेला दिलं. ही लॅब क्लीन केल्याच्या नंतर हे काम तू कर असं त्यांनी सांगितलं. आणि बघा त्याला संधी मिळाली. काय झालं, त्याला संधी मिळाली आणि काय झालं, विदिन अ फ्यू डेज, काही दिवसातच फॅराडे सॉल्व्ह द प्रॉब्लेम इन फॅक्ट. आणि खरोखर त्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, तो प्रश्न सोडवला. He went further and the result was the first introduction motor. आणि त्याचा परिणाम काय झाला, पहिली इंडक्शन मोटर त्याने त्या ठिकाणी त्याचा परिणाम, त्याने जे काम केलं त्याच्यामुळे त्या विद्युत प्रवाहावर सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या इंडक्शन मोटरचं विद्युत प्रवर्तन यंत्र, आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, विच कन्व्हर्टेड इलेक्ट्रिकल करंट इनटू कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. म्हणजे सतत चालणाऱ्या विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तन यंत्राचा, इंडक्शन मोटरचा त्याने शोध त्या ठिकाणी लागला. द इंडक्शन मोटर स्पर्ड अ रिव्होल्यूशन. फॅन्स, एअर कंडिशनिंग, सेविंग मशीन्स, फोटोग्राफ्स, पॉवर टूल्स, कार्स and even trains and aeroplane engine grew out of this simple device which was born out of mockery directed at Faraday. आणि बघा या विद्युत प्रवर्तन यंत्राने, हे जे इंडक्शन मोटर होतं ना, याच्यामुळे काय झालं, या इंडक्शन मोटरने क्रांती घडवून आणली. पंखे असतील, फॅन्स, ओके, फॅन्स असतील, त्याच्यानंतर एअर कंडिशनर, एसी असतील, त्याच्यानंतर सिविंग मशीन, आपले शिवण यंत्र असतील, फोटोग्राफ्स, छायाचित्रे असतील, पॉवर टूल्स, विजेवर चालणारी उपकरणं असतील, कार्स, मोटार गाड्या असतील, रेल्वे गाड्या, ट्रेन्स, एरोप्लेन्स, विमाने इत्यादींची इंजिने देखील. तर काय झालं, डेव्हीने फॅराडेच्या केलेल्या थट्टेतून, उपहासातून जन्माला आली असं म्हणायला काही हरकत नाही. बट इन रियालिटी यस ही वॉज जिलियस. खरं सांगायला गेलं तर त्याला त्याचा मत्सर वाटला, त्याचा द्वेष वाटला. लक्षात, पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही दॅट ऑफ ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅराडे हिमसेल्फ.
लोकांनी जेव्हा सांगितलं ना, लोक डेव्हीला म्हणत होते की त्याच्या सगळ्या संशोधनांमध्ये स्वतः फॅरेडे हेच सर्वोत्तम संशोधन आहे. दिस मेड हिम इवन मोर जिलियस, आणि यामुळे तर तो अधिकच मत्सर त्याचा करू लागला. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. त्या संतापलेल्या डेव्हीने त्याला अतिशय अशक्य असं काम दिलं का जेणेकरून हा आपल्या मार्गातून दूर होईल. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बेवेरियन ग्लास. त्याने काय केलं, त्याला दुर्बिणीच्या भिंगामध्ये बेवेरियन ग्लास, त्याने त्याला काय केलं, बेवेरियन ग्लास दिला, विच वॉज यूज इन द लेन्सेस ऑफ इन टेलिस्कोप. टेलिस्कोप मध्ये जे वापरला जातो तो ग्लास काच त्याने दिला. अँड मायक्रोस्कोप, आणि काय दिलं, सूक्ष्मदर्शक यंत्र दिलं, मायक्रोस्कोप. अँड आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट, आणि त्याला सांगितलं तर तू याचा वापर कर, आणि बेवेरियन काचेचा एक तुकडा त्याला दिला आणि त्यावर उलटी विरुद्ध निर्मिती प्रक्रिया करण्यास त्याला सांगितलं, पुनर्निर्मिती करायला त्याने त्याला सांगितलं. बेवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. बेवेरियन ग्लास हा अतिशय गुंतागुंतीच्या आणि गूढ पद्धतीने बनवली जात असते. आणि त्याने पुढे म्हटलेलं आहे बघा, यस, Davy knew that with the equipment available in the lab, या लॅब मध्ये जी साहित्य उपलब्ध होते त्याच्या साहाय्याने फॅरेडे वुड नेव्हर बी एबल टू अकम्प्लिश द टास्क. आपला फॅरेडे हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही हे त्याला माहिती होतं. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग इन हिज लाईफ. आणि हा जो काचेचा तुकडा होता ना, त्याच्या आयुष्यातला तो अतिशय महत्वाची सामग्री, म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये महत्वपूर्ण गोष्ट ती ठरलेली होती. कशी ठरलेली होती ती पुढच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला पाहता येईल. यस, फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. आपल्याला माहितीच आहे फॅरेडे याचा स्वभाव जो होता ना, तो कधीही सोडून देण्याचा त्याचा स्वभाव नव्हता, कधीही हार न मानण्याचा त्याचा स्वभाव होता. अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही, आणि तरी सुद्धा जरी हा त्याचा द्वेष करत असला डेव्ही, तरी सुद्धा ते त्याचा आदरच करत होते. सो ही ऍक्सेप्टेड द असाइनमेंट, म्हणून त्यांनी ते असाइनमेंट स्वीकारलं. डिस्पाइट नोविंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. त्यांना माहिती होतं हे खूप कठीण आहे, तरी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. यस, तरी सुद्धा त्यांनी ते स्वीकारलं. ही टॉइल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. 4 वर्ष डेव्हीने त्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड, आणि त्याचा परिणाम काय झाला, त्यांना 4 वर्ष काम करून देखील अपयश आलं. फॅरेडे नेव्हर लर्नेड द सिक्रेट. फॅरेडेला हे सिक्रेट याचं गुपित त्याला समजू शकलं नाही. अँड धिस रिमेन हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. आणि एक शास्त्रज्ञ म्हणून हे त्यांचं पहिलं अपयश होतं. टू रिमाइंड हिमसेल्फ ऑफ दीज डिफिकल्ट टाइम्स, त्या ज्या कठीण दिवस होते त्यांना आठवून ही केप्ट अ सिंगल ग्लास ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सोवेनियर. आणि त्या अपयशाची आपल्याला आठवण राहावी म्हणून त्यांनी काय केलं, तो जो ग्लास होता ना, ती काचेची जी वीट होती ना, ती वीट त्यांनी स्मरणिका म्हणून त्यांच्या कपाटावर, त्यांच्या शेल्फ मध्ये, कपाटामध्ये ठेवली. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. आणि कठीण काळामध्ये ती आपल्याला स्फुरण देईल असं त्यांना वाटत. नेक्स्ट पॅराग्राफ विच इज गिवन हियर. इन 1829, 1829 मध्ये डेव्ही डाईड. डेव्ही हे मृत्यू पावले, मरण पावले केव्हा, 1829 मध्ये. आणि काय झालं, फॅरेडे सक्सिडेड हिम ॲज हेड ऑफ द लॅबोरेटरी. आणि ती जी लॅब होती, ती जी प्रयोगशाळा होती, त्या प्रयोगशाळेचा प्रमुख कोण झाला आता, फॅरेडे झाला. ही वॉज फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक्ड. आणि आता त्याला जे काही आवडेल ते करण्यासाठी तो मोकळा झालेला होता, मुक्त झालेला होता. अँड ही मेड अनदर रिव्होल्युशनरी डिस्कवरी. आणि त्याने नंतर काय केलं, मग त्याप्रमाणे त्याने दुसरं एक अजून क्रांतिकारी त्याने एक शोध लावला. कोणता शोध लावला, ही नोटीस दॅट इफ ही मूव्ह अ मॅग्नेट. त्याने एक शोध असा लावला, त्याच्या लक्षात असं आलं का आपण जर चुंबक हलवलं, मॅग्नेट म्हणजे काय, चुंबक, मूव्ह मॅग्नेट. मॅग्नेटला जर आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर हलवलं, दॅट इफ ही मूव्ह अ मॅग्नेट इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिकल करंट. तर त्या तो विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो, हा शोध त्यांनी लावला. Thus he could now convert motion into electricity. आणि आता आपण पाहतोय की याला त्याने गतीला विद्युत प्रवाहामध्ये तो बदलू शकला. आणि काय झालं, दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि याच्यामुळे काय झालं, विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या यंत्राचा
जनरेटर, जे आपण जनरेटर म्हणून ओळखतो ना, त्या जनरेटरचा जन्म झाला. आणि हा शोध कोणी लावला? मायकल फॅराडेने. समथिंग स्टिल यूज्ड टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोस अँड अदर डिव्हाइसेस, जे आजही डायनामोस किंवा इतर काही उपकरणांसारखं सर्व प्रकारची विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगात आणलं जातं. आपण पाहतो ना, जनरेटर, जर लाईट गेली तर जनरेटर आपल्याला मदत करत असतं, तर ते जनरेटर सुद्धा याने शोधून काढलेलं आहे. फॅराडे वॉज नाउ अ लेजंड. फॅराडे म्हणजे आता एक दंतकथा, लेजंड म्हणजे दंतकथा, एक आख्यायिका बनलेला होता, एक महान व्यक्ती बनलेला होता. इन 1840 मध्ये ही डेव्हलप मेमरी लॉस विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. 1840 मध्ये त्याच्या स्मरणशक्तीचा ऱ्हास होऊ लागला, जे आयुष्याच्या अखेरपर्यंत, त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत तसंच राहिलं, रेस्ट ऑफ हिज लाईफ. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. परंतु हा आजार त्याला थांबवू शकला नाही. He pursued starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those times. आणि त्याने काय शोध लावला? वीज आणि चुंबकीय शक्ती यांचं प्रकाशाशी अगदी निकटचं नातं आहे. व्हेरी क्लोजली रिलेटेड, खूप निकटचं नातं आहे हे सिद्ध करणारा गुंतागुंतीचा, अतिशय किचकट, कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट, अतिशय किचकट प्रयोग, टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, ह्या गोष्टी ज्या त्याने, हा क्लिष्ट प्रयोग त्याने करून दाखवला. त्या चिकाटीने प्रयत्न करीत राहिला आणि त्या काळातला तो एक नाविन्यपूर्ण नॉवेल, दॅट इन दोज टाइम्स, त्या काळातला तो एक नाविन्यपूर्ण विचार होता. रिमेंबर दॅट पीस ऑफ बॅवेरियन ग्लास फॅराडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. फॅराडेने त्याच्या शेल्फवर ठेवलेला तो बॅवेरियन काचेचा तुकडा आठवतो? He was determined to convert the remainder of his first major failure to an instrument of great success. आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाच्या त्या आठवणीचा मोठ्या यशात रूपांतर करण्याचं साधन म्हणून उपयोगात आणण्याचा त्याने निश्चय केलेला होता. बघा, आपल्या फेल्युअरचं जे काही कारण असतं ना, ते जर आपण समोर ठेवलं ना, त्याच्यातून आपल्याला, आपण जर धडा घेतला तर आपण काय करू शकतो, हे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी मायकल फॅराडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. He used the same glass now to show that in the presence of a magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. त्याने काय केलं? तीच काच त्याने वापरली. चुंबकाच्या उपस्थितीत सर्व दिशांना कशाही पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाश लहरीत त्याला वेगळा करता येतो हे दाखवण्यासाठी त्याने त्याची जी पहिल्या फेल्युअरची जी काच होती ना, बेवरियन ग्लास, तोच काच त्याने इथं वापरला. ही ध्रुवीकरणाची कल्पना मानली जाते. पोलरायझेशन ही जी कल्पना, कॉन्सेप्ट कॉल्ड पोलरायझेशन, ही ध्रुवीकरणाची कल्पना मानली जाते. त्या कल्पनेला ध्रुवीकरण म्हटलं जातं. आणि हे कोणी करून दाखवलेलं आहे? हे मायकल फॅराडेने. He then took the age-old experiment of sprinkling iron fillings on a sheet of paper near a magnet. मग त्याने कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा भुगा टाकून त्याच्याजवळ काय केलं? त्याने चुंबक ठेवून गोलाकार नक्षी आकाराने नमुने तयार करण्याचा जुना पुराणा प्रयोग त्याने हाती घेतला. आणि पुढे काय झालं? मेकिंग सर्क्युलर पॅटर्न्स, ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दीज पॅटर्न्स वेअर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयर्न फिलिंग्स. या आकारांमध्ये लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म नाहीत, तर ते खरं म्हणजे अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी चुंबकाभोवती रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झालेला आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केलं. इन फॅक्ट दे वेअर ड्यू टू इनव्हिजिबल मॅग्नेटिक फील्ड्स दॅट फिल्ड द एम्प्टी स्पेस. ती जी रिकामी जागा आहे ना, ती भरून काढण्याचं काम अराउंड द मॅग्नेटच्या सभोवतालचं, अँड हेन्स डिस्टर्ब द फिलिंग्स, आणि ती फिलिंग्स ते भरून काढण्याचं काम होतंय हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. आणि येथे त्याची औपचारिक शिक्षणाची कमतरता त्याच्या विरोधात गेली. फॅराडे डिड नॉट नो मच अबाउट ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स. फॅराडेला प्रगत गणिताबद्दल फारसं ज्ञान नव्हतं, त्याला माहित नव्हतं. सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फिलिंग पॅटर्न्स विथ हिज हँड. त्याच्या हाताने, त्यामुळे त्याने ह्या लोखंडी भुग्याच्या आकारांचे नमुने सुद्धा त्या हाताने त्याने तयार केले.
He was unable to explain them in the form of mathematical equations. गणिताच्या समीकरणाच्या माध्यमातून त्याला ते मांडणं, ते स्पष्टीकरण करणं त्याला जमत नव्हतं. त्यासाठी तो असमर्थ होता. He made hundreds of such drawings. त्याने शेकडो त्याचे ड्रॉइंग्स बनवले. बट विदाउट इक्वेशन्स they were not accepted. परंतु ते समीकरणाशिवाय ते नमुने, ते आकार त्याने तयार केलेले लोक त्याला मान्यता देत नव्हते, संमती देत नव्हते, त्याला संमती मिळत नव्हती. अशा प्रकारचं या ठिकाणी त्याने म्हटलेलं आहे. फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव फॅराडे वन्स अगेन. आणि पुन्हा एकदा त्या शूर फॅराडेवर नशिबाने कृपा केली. When he met James Maxwell, जेव्हा तो जेम्स मॅक्सवेलला भेटला, a wealthy educated physicist, well versed in mathematics, एक अतिशय संपन्न, समृद्ध, श्रीमंत, शिक्षित, गणितज्ञ असलेल्या भौतिक शास्त्रज्ञाला, काय नाव आहे त्यांचं, जेम्स मॅक्सवेल, त्यांना ते भेटले. आणि तो he was willing to work with Faraday, त्याच्यासोबत फॅराडे सोबत काम करायला तो तयार झाला. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. आणि या मॅक्सवेलने काय केलं, फॅराडेच्या ज्या काही आयडिया होत्या, कल्पना होत्या, त्या समीकरणात त्याने मांडल्या, ज्या आज आपण मॅक्सवेलची समीकरणं म्हणून ओळखत असतो, जे ओळखल्या जातात. Their combined work has helped us in many ways. या दोघांच्या संयुक्त कामामुळे, या दोघांच्या एकत्रित केलेल्या कामामुळे आज बऱ्याच प्रकारे आपल्याला मदत होते. सॉरी. Electronics and communication system today are designed around their discoveries someday. त्या काळी त्यांनी लावलेल्या या शोधामुळे काय झालं, त्यांच्या संशोधनामुळे निर्माण झालेल्या या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पद्धती, या संशोधनावर आधारलेल्या त्यांच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून त्याच्यावर त्यांनी जी उत्पादनं तयार केलेली, ती उत्पादनं बघा, डिझाईन अराउंड देअर डिस्कवरीज. समडे वी माइट इवन बी एबल टू कम्युनिकेट विथ एलियन्स. तर या उत्पादनांचा आपण वापर करून संभाषण करू शकतो. कोणाशी? कम्युनिकेट म्हणजे संप्रेषण करू शकतो विथ एलियन्स, परग्रहावर राहणाऱ्या लोकांशी, अक्रॉस डिफरंट गॅलेक्सीज युजिंग द प्रोडक्ट्स ऑफ दिस डिस्कवरीज. तर या डिस्कवरीचा, या उत्पादनांचा, या शोधाचा, संशोधनाचा उपयोग करून आपण काही दिवसानंतर परग्रहावरच्या लोकांशी संभाषण करू शकतो, त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकतो. हे त्याचं एक फलित होतं. फॅराडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. फॅराडेचं जीवन जे होतं ना, त्याचं जीवन हे अतिशय संघर्षपूर्ण जीवन होतं. आपण पाहिलं त्याचं जीवन हे खूप कष्टाचं जीवन होतं, खडतर जीवन होतं. बट ॲज अ ग्रेट सायंटिस्ट ही मेट each difficulty with perseverance and conviction. Yes, त्यांनी चिकाटी आणि विश्वासाने काय केलं, या सगळ्या गोष्टींवर त्याला तोंड दिलं आणि त्याच्यामध्ये यश मिळवले. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. त्याला अशक्य प्राय अशा कामगिरी दिल्या गेल्या. विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. जे त्याने आव्हान म्हणून स्वीकारलं, जे त्याने संधी म्हणून स्वीकारलं. ही एपिटोमाइसेस व्हॉट द वॉल्ट डिझनी कॅरेक्टर पिनोचिओ सेड. बघा त्या ठिकाणी एक जे डिझनीच्या गोष्टीमधले जे पात्र आहेत, पिनोशिओ यांनी म्हटलेलं आहे, त्यांचा एक आदर्श नमुना त्यांनी या ठिकाणी दिला आहे. व्हेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगताना, जेव्हा तुम्ही एखाद्या याची स्वप्न बाळगतात किंवा पाहतात, तर तेव्हा तुम्ही कोण आहात ते महत्वाचं नसतं. म्हणजेच काय, त्यांच्या या विचारातून आपल्याला सांगता येईल का, तुम्ही जर एखादं स्वप्न पाहिलं असेल ना, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःला विसरून जावं लागतं. एवढं आपण त्या प्रयत्नांमध्ये स्वतःला हरपून घ्यायचं, एवढं आपण ते प्रामाणिकपणे काम करायचं. हा जो पाठ होता ना, हा पाठ फ्रॉम द इंट्रोडक्शन टू रिइग्नाइटेड या पुस्तकातला परिचय, एक प्रस्तावना बाय एपीजे अब्दुल कलाम अँड सृजन पाल सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाच्या परिचयातून, रिइग्नाइटेड या पुस्तकाच्या परिचयातून तो घेतलेला आहे. ओके, या पद्धतीने हा पाठ आज आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलेला आहे. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.